हे आमचं माऊली फुगलंय सकाळी माऊली फुगलाय. खाली उतरायचं आणि आता या खडकाच्या खाली इथं मंदिर आहे बघा विठोबा. आजी कुठं आला आपण? आपण माऊरगडला आलोय देवीच्या कुठे 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 चला मित्रांनो पळत पळत कुठलं मित्रांनो ऑर्डर आहे मशरूम मसाला रोटी ते अरे मित्रांनो आज आहे आपला तिसरा दिवस ट्रिपचा आणि आम्ही आहे आता उद्या नागनाथला चालू होतो. इकडं नागनाथ उद्यानाच्या समोर जय श्रीराम लॉजिंग तर निघालो आहे आम्ही आता दर्शन करून सरळ परळी वैजनाथला जाणार आहे. भेटूया आजचा तिसरा दिवस आहे आणि आज तिथं आम्ही संध्याकाळपर्यंत घरी जायचा प्रयत्न करतो. चला आणि इथे आपल्या सर्व मंडळींचं करायचं काय नाश्ता सकाळ सकाळी. कितवा दिवस आहे आजचा? तिसरा दिवस सकाळ सकाळी नाश्ता करतात सगळे. हे आमचं माऊली फुगलंय सकाळ सकाळी. माऊली फुगलाय. घरून आलेला नाश्ता आहे आपल्या ग्राउंडला लागला इथं कामात रात्री. तर मित्रांनो हे बघा 8 ज्योतिर्लिंग असे श्रीऔंढा नागनाथ तसं मंदिर आहे. इथून जायचं आतमध्ये कामाला. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मित्रांनो मंदिरातील गर्भगृह आहे हा. बघू शकता किती प्राचीन आणि दगडी बांधकाम आहे सगळे. किती सुंदर मित्रांनो बघा दगडी बांधकाम सुंदर छोटे छोटे बारीक पद्धती खूप मजबूत आहे. आले की तुम्ही इथं दर्शन घेऊन थोड्या वेळ बसू शकता निवांत. खूप छान. हर हर महादेव. मित्रांनो त्याला तर तुम्ही श्रींचे पूजा अर्चेचा कार्यक्रम बघू शकता आणि 9च्या नंतर रात्री बंद होतं. आल्यावर 9च्या आधी या आणि सकाळच्या वेळी या लगेच दर्शन आहे. आणि मित्रांनो हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला असं डोके इतकं खाली उतरून जावं लागतं दर्शन करण्यासाठी. असं थोडं गुळे टाईप आहे. एक एक थोडं दोन एक एक दोन माग खाली वरती येतात आणि दोन खाली जातात. खूपच सुंदर आहे. आता इथून खाली उतरायचं आणि आता या खडकाच्या खाली इथं मंदिर आहे बघा विठोबा. विठोबा चढवर. बाबा ये साइड लो. खाली आलो समोर महादेवाचं दर्शन घ्या. महाराज की जय. मित्रांनो निघतोय आता इथून औंढा नागनाथून वैजनाथकडे. हे घ्या दर्शन करून घ्या. हर हर महादेव. तर मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे आलेलो आहे जे की दिसतंय तुम्हाला. हां हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे परळी वैजनाथ. हे काय सगळी आमची मंडळी. मित्रांनो तुम्ही कधी आले तर अन्नछत्राची सेवा आहे इथं आणि आधार कार्ड दाखवून तुम्हाला इथं प्रसाद भेटू शकतो. चल आम्ही आता निघालोय. आम्हाला खूप अंतर कव्हर करायचं आहे इथून त्यामुळे आम्ही जातोय पुढं. सगळ्यांनी आधार कार्ड पण नव्हते आणले त्यामुळे निघालो. भेटूया.
जेवायला थांबलेलो आहे आम्ही इथं आता हॉटेल एम्पायर. तर मित्रांनो इथं आम्ही मिक्स व्हेज घेतली खायचं ना. आता तुम्ही सर्व दाखवायचं. युट्यूबाची पनीर चिल्ली संपलीत. डोंगरावरचे मंदिर, मोठा देवी मंदिर, तिथे दर्शन करायला आलो इथं ना. दर्शन करून मित्रांनो मोठा देवीसार देवस्थान मोठे इथे आलेलं आहे. ठीक आहे दर्शन. मंदिर पुढे असं खूप विशाल आणि सुंदर असं मंदिर आहे. अगदी डोंगराच्या वर आहे आणि इथपर्यंत पार्किंग आहे गाडी वरपर्यंत. आमचं एक ग्रुप मागे राहिला. एक आम्ही तिघं वर आलोय आता. चाललं दर्शन करायला. तुम्हाला चला आपण निघतोय आता नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. चला भेट. आजी कुठं आला आपण? बोरगडला आलोय देवीचं कुठे 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 दर्शन झालं आहे. आता थोडा पुढे आणि बाकीचे कुठे गेले? बाकीचे गेले दर्शनाला. मागून माग खाली आले परत परत मागे गेले. आपलं दर्शन झाले म्हणून आम्ही विश्रांतीला बसलो. हा हा चला मामाश्री चाल. बाबा आलेत मागून दमून. खालून वर आणलं विटू माऊली त्याच्या पाय चप्पल नाही काय सगळे आलेत आमचे. आजी पण आल्यात. चला मित्रांनो पळत पळत फुटलं. पोचलो आहे खाली. तर मित्रांनो अगदी मोठ्या देवीच्या तिथून 18 किलोमीटरच्या अंतरावर आहे श्री चैतन्य कानिपनाथ मंदिर, समाधी मंदिर, मढी. नवनाथ महाराज की जय, कानिपनाथ महाराज की जय. इथून वरती जायला रस्ता आहे मित्रांनो. मित्रांनो इथं पण खाली मंदिर आहे. खाली जाऊ शकतो आपण. चला मित्रांनो खाली जाऊ. लाडत नाही रस्ता आहे. रस्ता आहे त्यावेळी घरात शंभू महादेव मंदिर तिथे. हत्तीच्या कानातून कानिपनाथ महाराजांचं जन्म झाला. त्यामुळे गोरक्षनाथाने त्यांचं नाव कानिपनाथ असं ठेवलं होतं. तिचे प्रतिकृती आपल्याला बघायला भेटते इथं. कानिपनाथ महाराज की जय. ओम चैतन्य कानिपनाथ महाराज. तर जय हरी मित्रांनो. आता आम्ही निघालो आहे कानिपनाथ गडावरून डायरेक्ट घरी निघालो आता. आणि आता नगरच्या पुढे निघालो आहे आणि आमची गाडी मागून येते आहे. आम्ही रात्री जयंकरा थांबलो आहे. गुरुदेव PR वेज नगरच्या पुढं थोडंसं आहे. ती गाडी ती आहे. आजीबाबा बसले. आपली एक गाडी आहे इनोवा आहे. ती मागं इनोवा जरा पंक्चर झाली होती. पंक्चर काढत होती. आता येतो जेवण करूया आणि डायरेक्ट घरी. मित्रांनो जेवायला बसलेले दुसरी गाडी आलेली आहे. सगळे ग्रुप बसलेले जेवायला. असं खेळत मध्ये मित्रांनो ऑर्डर आहे मशरूम मसाला रोटी बसले. इथं छोटंसं ग्राउंड आहे विटुरायला खेळायला आपल्या. इथं मेन्स डिस्कशन चाललं आहे. तिथं बाकी सगळे आहेत. इथं बाबू आहे. आणि फायनली आमची ट्रिप खूप छानरित्या कंप्लीट झालेली आहे. आता घरी निघालो आहे सगळे. आता आम्ही चित्रापूरमध्ये उतरणार आणि गाडी तळेगावला जाणार. चला उतरलो आपण. हां चला आजी बाय बाय. चला तळेगावकर मंडळी जय हरी. चला नाना गाडी निघाली. ट्रिप संपली.
इथे काय दिसत मित्रांनो ही चुकी आपली 3 दिवसाची ट्रिप आता घरी पोहोचलेलो आहे बाबा ते गेलेले आहेत बॅग घेऊन चाललोय आता घरी चला भेटूया खूप छान ट्रिप झाली मित्रांनो ही पाहिली तुम्ही आमची 3 दिवसाची ट्रिप तर तुम्हाला सांगा कसं वाटते तुम्हाला आमची ही ट्रिप आणि जी माहिती मला देता आली किंवा मी तुम्हाला विचारलं त्यानुसार तुम्ही कधी तिथे गेला तर शकता तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुमच्यासाठी कुठे गेलो तर माहिती तुम्हाला देत राहू आणि अशीच हसत राहा मजेत राहा आणि देवाचं नाम स्मरण करत राहा जय रामकृष्ण